नमस्कार श्रोते हो. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोते हो, आपला समृद्ध इतिहास, वैविध्यपूर्ण संस्कृती आणि जिवंत परंपरा यांच्यासाठी आपला प्रिय भारत देश ओळखला जातो. भारतीयांच्या देशभक्तीचं प्रतीक म्हणजे तिरंगा. या प्रतीकाचा सन्मान करण्यासाठी सुरू केलेली मोहीम आहे हर घर तिरंगा, अर्थात घरोघरी तिरंगा. या उपक्रमाविषयी आपण आजच्या वृत्तविशेषच्या माध्यमातून जाणून घेऊया. श्रोते हो, घरोघरी तिरंगा उपक्रमामुळे प्रत्येक कुटुंबाला आपल्या घरावर किंवा खिडकीमध्ये, गॅलरीमध्ये जिथे शक्य असेल तिथं राष्ट्रध्वज लावण्यासाठी प्रोत्साहन मिळत आहे. या उपक्रमाचा उद्देश आपल्या ध्वजाला आपल्या दैनंदिन जीवनाचा एक अभिन्न भाग बनवून आपल्या देशाविषयी अभिमानाची आणि प्रेमाची भावना जागृत करणं हा एक आहे. राष्ट्रध्वज हा आपल्या एकता, स्वातंत्र्यता आणि समानता यांचा परिचय देत असतो. त्यामुळे तो आपल्या घरावर लावलाच पाहिजे. याविषयी अधिक माहिती देत आहेत महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या आबासाहेब गरवारे महाविद्यालयाच्या राज्यशास्त्र विभागाचे सहाय्यक प्राध्यापक के.एल. कुमरे. हर घर तिरंगा हा उपक्रम राष्ट्रीय एकात्मता आणि देशभक्ती वाढविण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणारा आहे. यातून काय होईल तर समाजावर सकारात्मक प्रभाव पडेल आणि राष्ट्राला बळकटी मिळेल. तिरंगा म्हणजे एकात्मतेचे प्रतीक म्हणतो आपण. प्रत्येक घराघरात राष्ट्रध्वजाचे व्यापक दर्शन होणार आणि भारतीय नागरिक म्हणून सामायिक ओळखीची जाणीव होईल. प्रादेशिक, धार्मिक आणि सांस्कृतिक भिन्नता ओलांडून ध्वज एक समानतेचे प्रतीक आहे हे सर्वांना आणखी नव्याने कळेल. देशातील सर्व नागरिकांना हा उपक्रम एका ध्वजाखाली एकत्र आणतो, राष्ट्राच्या आदर्शांची सामूहिक बांधिलकी निर्माण करतो आणि नागरिकांच्या मनात देशभक्ती वाढविण्याचा प्रयत्न करेल. नागरिकांना ध्वज फडकावण्यासाठी प्रोत्साहित करून हर घर तिरंगा ही मोहीम नागरिकांमध्ये राष्ट्रीय मूल्यांबद्दल आपलेपणाची भावना निर्माण करेल असेच वाटते. घरोघरी ध्वज ही शासनाची मोहीम जनमानसाची मोहीम झाली तर संपूर्ण नागरिकांना राष्ट्राच्या मोठ्या वारशाकडे घेऊन जाणारी ठरेल. ही मोहीम देशाच्या स्वातंत्र्यासाठी केलेल्या बलिदानाचे आणि नागरिकत्वासह येणाऱ्या जबाबदाऱ्यांचे स्मरण करून देते आणि राष्ट्राशी भावनिक बंध अधिक दृढ करते. या सामूहिक सहभागामुळे सामाजिक अडथळे दूर होण्यास मदत होईल, कारण यामुळे प्रत्येकाला जात, धर्म, पंथ, वंश, भाषा, प्रदेशाची पर्वा न करता राष्ट्राच्या उत्सवात सामील होण्याची संधी प्राप्त होते. बरेचदा भारतातील विविधतेमुळे प्रादेशिक गोष्टींवर लक्ष केंद्रित केले जाते. तथापि घरोघरी तिरंगा मोहीम राष्ट्रीय दृष्टिकोन दृढ करेल आणि राष्ट्रीय अस्मितेचा प्रचार घडवून आणेल. आपल्याला असं म्हणता येईल की भारत हा अनेक संस्कृती, भाषा आणि धर्मांचा देश आहे. ही मोहीम एकात्मता तयार करणारा एक धागा बनेल, सर्वांना एकत्र बांधेल, राष्ट्रीय प्रेमाचे शिक्षण मिळण्यास पुन्हा नव्याने सुरुवात होईल. ही मोहीम एक शैक्षणिक साधन म्हणून काम करेल, विशेषतः तरुण पिढ्यांसाठी, आणि कुटुंबांना राष्ट्रध्वजाचा इतिहास आणि महत्त्व यावर चर्चा करण्याची संधी उपलब्ध करून देते. भारताच्या स्वातंत्र्याची आणि लोकशाही मूल्यांची सखोल समज वाढवण्यास मदत करेल. या मोहिमेद्वारे लहान मुलं, तरुण, प्रौढांना त्यांच्या वारशाचा अभिमान बाळगण्यासाठी आणि ध्वजाचे महत्त्व समजून घेण्यासाठी प्रोत्साहित करेल. न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता हे अधिक सर्वसमावेशक आणि प्रगतिशील समाजाच्या दिशेने चालू असलेल्या प्रवासाचे स्मरण म्हणून देखील या उपक्रमाकडे पाहिले जाते. या मोहिमेत भाग घेतल्याने नागरिकांना तिरंग्यातील 3 रंगांचा अर्थ कळेल आणि समाजाद्वारे कायद्याचा आदर करून किंवा राष्ट्रीय उपक्रमांना पाठिंबा देऊन समाजासाठी सकारात्मक योगदान देऊन कर्तव्याची भावना प्रबळ करेल. असा हा उपक्रम साजरा होतोय संपूर्ण देशभरामध्ये. या उपक्रमाचं आम्ही स्वागत करतो. श्रोते हो, स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आपल्या घरादारावर तुळशीपत्र ठेवून सर्वस्वाचं बलिदान देणारी पिढी होती. आता स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जनमनामध्ये देशाविषयी राष्ट्रभक्तीची ज्योत प्रज्वलित ठेवण्याची गरज आज निर्माण झाली आहे. त्यासाठी अशा उपक्रमांची आवश्यकता असल्याचं मत मानसशास्त्रज्ञांनी व्यक्त केलं आहे. विशेष म्हणजे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आवाहन केलेल्या हर घर तिरंगा अभियानाला समाजाच्या सर्व स्तरातून अतिशय उत्साही आणि सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. या उपक्रमात मोठ्या प्रमाणावर सहभागी होत असलेल्या नागरिकांच्या मनोस्थितीचं विश्लेषण करताना मानसशास्त्रज्ञ डॉक्टर शुभांगी पारकर म्हणाल्या, प्रत्येक देशभक्ताचा कायमस्वरूपी हेतू अधिक शक्ती, अधिक प्रतिष्ठा मिळवणे हा असतो.
आणि ही शक्ती किंवा ही प्रतिष्ठा स्वतःसाठी नव्हे तर राष्ट्रासाठी किंवा देशप्रेमासाठी असते. शांतता आणि सद्भावना टिकून राहण्यासाठी एकजूट आणि मजबूत आपल्याकडे एक राष्ट्र, एक ध्वज आणि एक घोषणा असणं आवश्यक आहे. घर घर तिरंगा ही तीच घोषणा आहे जी आपल्या राष्ट्राला एका छत्रीखाली, एका ध्वजाखाली आणत असते. हर घर तिरंगा ही मोहीम प्रत्येक भारतीयाला तिरंगा आपल्या घरी आणण्यासाठी आणि आपल्या देशाच्या स्वातंत्र्याच्या उत्सवात आनंदाने फडकवण्याचं आमंत्रण देत आहे. भारतीय राष्ट्रध्वज हे केवळ एक प्रतीक नाही, तर आपल्या सगळ्यांच्या अभिमानाचे आणि एकतेचे एक महत्त्वाचं प्रतिनिधित्व आहे. ही मोहीम आपल्याला आपल्या देशाविषयी खोलवर वैयक्तिक आणि मनापासून जोडण्याचा प्रयत्न करत आहे. हर घर तिरंगा उपक्रम प्रत्येक नागरिकांमध्ये देशभक्तीची खोल भावना जागृत करत आपल्या राष्ट्रध्वजाचे महत्त्व अधिकाधिक समजून घ्यायचा प्रयत्न करीत आहे. श्रोतेहो, या उपक्रमामध्ये सर्वांनी सहभागी व्हावं असं आवाहन कलाकार मंडळींनी मुंबई आकाशवाणीच्या वृत्त विभागाद्वारे केलं आहे. या अभियानानं मराठी चित्ररसिकांच्या मनात एक स्थान निर्माण करणारे प्रतिभासंपन्न ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ हे घरोघरी तिरंगा अभियानात सहभागी होण्यासाठी आवाहन करताना म्हणाले, हर घर तिरंगा अत्यंत योग्य अशी गोष्ट आहे. कारण हा तिरंगा हे आपलं स्वातंत्र्याचं प्रतीक आहे. प्रत्येक भारतीयाच्या मनात रुजून बसलेली गोष्ट आहे तिरंगा, आणि हा प्रत्येक घरामध्ये फडकवला गेलाच पाहिजे. कारण या तिरंग्यापाठी कित्येक जणांचं बलिदान आहे, कित्येक जणांचा स्वार्थ त्याग आहे. तेव्हा ही फार मोठी गोष्ट आहे आणि याचा आपल्याला अभिमान हा बाळगलाच पाहिजे. तेव्हा प्रत्येक घराघरातून हा तिरंगा फडकवला गेलाच पाहिजे. आपलं राष्ट्रप्रेम हे नेहमीच चालू राहिलं पाहिजे. श्रोतेहो, केशरी, पांढरा आणि हिरवा रंगाच्या पट्ट्या आणि त्यामध्ये अशोक चक्र असा हा तिरंगा 22 जुलै 1947 रोजी राष्ट्रध्वज म्हणून आपल्या देशानं स्वीकारला. आपल्या स्वातंत्र्य सैनिकांनी दिलेल्या बलिदानाचं आणि शांती, सत्य आणि साहसाचं अमूल्य मूल दर्शवणारा हा ध्वज आहे. घरोघरी तिरंगा याविषयी ज्येष्ठ अभिनेते शरद पोंक्षे यांनी केलेलं आवाहन आणि या मोहिमेविषयी त्यांना काय वाटतं हे आपण त्यांच्या शब्दातून जाणून घेऊया. हर घर तिरंगा याचं सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे मी कौतुक करतो, समर्थन करतो. घराघरामध्ये तिरंगा फडकवल्याने काय होणार आहे असं काहींना जर वाटत असेल तर असं नसतं. ही जी सगळी राष्ट्रीय प्रतीकं आहेत आपली, राष्ट्रध्वज, राष्ट्रगीत, राष्ट्रीय कॅलेंडर, हे जी सगळी आपली राष्ट्रीय प्रतीकं आहेत, ही राष्ट्रीय प्रतीकं आपल्याला देशाप्रती प्रेम, आदर आणि निष्ठेपर्यंत घेऊन जाणारे मार्ग आहेत. त्यामुळं ह्यांनी काय होणार आहे, माझ्या मनात तर आहे ना देशप्रेम, असं नसतं. आईवर आपलं प्रेम असतं, वडिलांवर आपलं प्रेम असतं, बायकोवर आपलं प्रेम असतं, पण ते व्यक्तही करावं लागतं ना कधीतरी. मनातल्या मनात ठेवून नाही चालत, ते त्या व्यक्तीपर्यंत ते पोचवायचं असतं. तसंच आहे हे की हर घर तिरंगा या तिरंग्यामध्ये जे 3 रंग आहेत आणि मध्ये जे चक्र आहे ते कशाचं प्रतीक आहे. हे 3 रंग हे कुठल्याही धर्म आणि जातीशी निगडीत नाहीत. ते भावना, देशाप्रती आपली भावना व्यक्त करणारा आहे. ते प्रत्येक रंग हा त्याचा जाती धर्माशी संबंध नाही, त्याचा कशाशीही संबंध नाही, त्याचा निसर्गाशी संबंध आहे, भावभावनांशी संबंध आहे. ही राष्ट्रीय प्रतीकं आपल्या मनामध्ये राष्ट्रज्योत पेटवण्याचं काम करतात, देशप्रेम जागृत करण्याचं काम करतात. आपण फिरत असताना आपल्याला रोज काही उठून सतत तिरंगा दिसत नाही, पण जिथे कुठे असा तिरंगा ध्वज असा एखाद्या मंत्रालयावरनं जाताना अचानक आपल्याला मोठा तिरंगा असा फडकताना दिसतो, तेव्हा आपल्याला प्रचंड असं अभिमान वाटतं, एकदम छान वाटतं. ही जी भावना आहे, जी अस्मिता जागृत करणारी जी प्रतीकं आहेत, ही प्रतीकं सतत जागवणं, सतत डोळ्यासमोर ठेवणं ही गरजेची गोष्ट आहे. छोट्या छोट्या गोष्टीतून राष्ट्रप्रेम, राष्ट्रभक्ती आणि सर्वात महत्वाचं राष्ट्रासाठी मी काहीतरी केलं पाहिजे, माझा छोटंसं तरी राष्ट्राप्रती योगदान असलं पाहिजे. जे काही मी काम करतोय त्या कामातून सगळ्यांनीच काय राजकारणात आणि मिलिटरीत जायची गरज नसते. जिथे कुठे नोकरी करत असाल तिथे मी एकही रुपयाचा भ्रष्टाचार करणार नाही. ह्या तिरंग्याशी मी प्रामाणिक राहीन. या तिरंग्यातल्या रंगांप्रमाणे मी भरभराट आणि मी देशासाठी त्याग करायला तयार आहे. ही भावना जागृत करायचं काम ही राष्ट्रीय प्रतीकं करत असतात. त्यामुळे हे आंदोलन खूप छान आहे. घराघरामध्ये तिरंगा फडकवलाच पाहिजे, राष्ट्रगीत म्हटलं पाहिजे,
आणि राष्ट्राप्रती आपण सतत काहीतरी केलं पाहिजे ही भावना सतत जागी ठेवणं ही सगळी हळूहळू लोप पावत चालली आहे. प्रत्येक जण फक्त स्वतःसाठी काय करायचं ह्याचा विचार करतो. देश राष्ट्रासाठी मला काय करायचं ह्याचा विचार आता कमी होत चाललाय. त्यामुळे ती जागृत करण्यासाठी हर घर तिरंगा ही योजना अत्यंत चांगली आहे आणि माझं अतिशय समर्थन आहे. सध्या मी अमेरिकेमध्ये नथुराम गोडसे नाटकाच्या दौऱ्यासाठी आलेलो आहे. त्यामुळे मी इथूनच माझा तिरंगा फडकवतो. आजही आम्ही अमेरिकेत सुद्धा नाटकाचा प्रयोग सुरू होण्यापूर्वी भारताचं राष्ट्रगीत म्हणून नाटक सुरू करतो. ही राष्ट्रीय प्रतीकांची ताकद आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत. श्रोते हो, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना आपल्या घरावर तिरंगा लावून या उपक्रमामध्ये सहभागी व्हावं आणि तो यशस्वी करण्याचं आवाहन केलं आहे. तसंच मायगव्ह ॲपवर आपल्या घरावर लावलेल्या राष्ट्रध्वजासह सेल्फी अपलोड करण्याचंही आवाहन केलं आहे. या उपक्रमामध्ये सक्रिय सहभाग नोंदवून तो यशस्वी करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. हा उपक्रम म्हणजे समाजाच्या सर्व स्तरातून होत असलेला देशभक्तीचा एक प्रकारे जागर आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादन आणि सादरकर्त्या सरस्वती कोवळेकर. निर्मिती राजेश शेजवळे. प्रसारण सहाय्य सुशीला वेंगुर्लेकर. लेखन आणि समन्वय सुवर्णा बेडेकर आणि निवेदन कौस्तुभ पटाईत.